उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी सातारा जिल्ह्यातून तब्बल 1,000 रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती रिपब्लिकन नेते दादासाहेब ओवाळ यांनी कराड येथे झालेल्या बैठकीत दिली. यावेळी बोलताना त्यांनी आरोप केला की अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र सुरू असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा रिपब्लिकन पक्ष तीव्र निषेध करेल. बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्याचे नाटक करू नये, अन्यथा रिपब्लिकन कार्यकर्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करून निषेध नोंदवतील असा इशाराही त्यांनी दिला. तसेच यापुढे मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यास त्यांचा काळे फासून निषेध करण्यात येईल असा इशाराही आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष राज चव्हाण यांनी दिला. बैठकीत मदन खंगाळ यांनीही उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या नेत्यांना आगामी काळात रिपब्लिकन युवक आघाडी सक्षमपणे उत्तर देईल असे सांगितले. बैठकीत कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ मदाडे तसेच पश्चिम जिल्हाध्यक्ष राज चव्हाण, माजी युवक जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ गोतपागर, ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष सर्जेराव बनसोडे तसेच कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष महेंद्र गोतपागर, तालुका उपाध्यक्ष अमर कांबळे, विद्यार्थी शहराध्यक्ष स्वयं ओवाळ, आबासाहेब लोठे, बाबा कांबळे, दत्ता पवार तसेच दक्षिणचे तालुकाध्यक्ष मुकुंद माने, गौरीताई चोरमरे, पूजा वाघमारे, अश्विनी पवार, राजू ओहाळ, दीपाली पवार, वैशाली मोरे, सर्व पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्याच्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने युवक वर्ग हा सामील होणार असून आम्ही तळागाळात त्याबद्दल सगळ्यांना विविध संघटनांना कल्पना दिलेली आहे. यापुढे जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोण जर घेऊन राजकारण करत असेल तर त्या पुढाऱ्यांना युथच्या वतीने त्यांना जिथे जिथे मिळेल तिथे तोंडाला तर काळे फासणारच आहे. पण असं राजकारण करणाऱ्यांना आम्ही यापुढे कदापि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे तसेच आमचे महाराष्ट्राचे महासचिव दादासाहेब ओवाळ तसेच जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ बापू यांच्या वतीने आम्ही त्यांना कुठेही असे जर कृत्य केल्यास कदापि माफ करणार नाही आणि यापुढे असला प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी. उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जो मुंबई येथे मोर्चा होतोय त्या मोर्चाच्या अनुषंगाने उद्या तो मोर्चा आहे त्या अनुषंगाने आज आम्ही कराड येथे आलेलो आहे. कराडमध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन उद्या होत असणाऱ्या मोर्चाला साधारणपणे सातारा जिल्ह्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाप्रमाणे मोर्चामध्ये सामील होण्याकरता एकंदर जिल्ह्यातून 1,000 कार्यकर्ते मोर्चामध्ये सामील होतील. त्याच अनुषंगाने मोर्चामध्ये काही जणांनी वैयक्तिक गाड्या केलेल्या आहेत, त्या काहींनी एसटीने बसने येणार आहेत. अशा पद्धतीनं कोणी रेल्वेने येत आहेत. अशा पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन झालेले आहे. त्यामुळं कुणी कुठल्याही बाजूने या कसेही या परंतु उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला मध्ये मुंबईत सामील व्हा अशा प्रकारचं आवाहन करण्याकरता आज आम्ही कराडमध्ये आलेलो आहे. एकंदरच कराडमध्ये ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा करणे याचं कारण असं आहे की आपण पाहतोय की भाजपच्या काळामध्ये भाजपाने मनुवादी संस्कृतीच्या माध्यमातून पिछाडून पूर्वी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद लावला. त्यानंतर आपण बघतोय मागच्या 4 वर्षामध्ये सातत्यानं ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावून आंदोलन मोर्चे झाले. महाराष्ट्र ढवळत ठेवला आणि त्यानंतर आता एससीचं उपवर्गीकरण करण्यासाठी जो कलह माजलेला आहे त्याला सुद्धा भाजपचीच देण आहे. त्याच्यामध्ये काही मातंग समाजाचे कार्यकर्ते बळी पडलेले आहेत, काही नेते बळी पडलेले आहेत, काही संघटना बळी पडलेल्या आहेत. संपूर्ण मातंग समाज अजिबात बळी पडलेला नाही. परंतु त्या बळी पडलेल्याला आम्हाला सांगावं असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी एससी जातीचं आरक्षण हे अनटचेबल केलं होतं. बाबासाहेबांना माहिती होतं की महार मांग चांबार कुंभार ढोर हे कधीही एकत्र येणार नाहीत, म्हणून त्यांना एका प्रवर्गामध्ये घेतलं आणि एससी मध्ये घेऊन त्यांना एकत्र आणलं.
परंतु एकत्र आणल्यानंतर अनटचेबल केल्यानंतर त्याच्यामध्ये कुणी जाऊ शकत नाही हे भाजपच्या सरकारला माहिती आहे, राज्य सरकारला माहिती आहे, केंद्र सरकारला माहिती आहे, पण त्याच्यामधनं बाहेर पडू शकतं हे माहिती आहे. त्यामुळे त्यांनी अ ब क ड बाराखडी म्हणायला सुरुवात केली आहे. एकंदर 59 जाती आहेत त्या. मग अ ब क ड करताना अ2 अ2 ब2 क2 करणार आहे का? आणि क2 केलं ब केलं तरी आपल्याकडे 27-26 अक्षराचं मूळ अक्षर असणारे आणि 59 जाती असणारे तुम्ही अ ब क ड डबल टिबल करणार आहे का? त्यामुळेच आमचा विरोध आहे. कारण आता हे भाजपच्या काळामध्ये अ ब क ड करणं हे चुकीचं होणार आहे आणि त्यामुळेच त्याला विरोध म्हणून आम्ही रिपब्लिकन कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान वाचवण्याकरता एकत्र येऊन या गोष्टीला विरोध करणार आहे.